नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 14 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 ही 12 ते 14 फेब्रुवारी या दरम्यान कोठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दुबई। मित्रांनो, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ही 2024 ची 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे होणार आहे। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023-24 साठी महागाई दराचा अंदाज किती टक्के वर्तवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5.4%। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023-24 साठी महागाई अंदाज हा 5.4% वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारीमध्ये महागाई दर हा 5.10% असल्याचे घोषित केलेले आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, दुसरा पॉइंट असा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुख्य व्याजदर सलग 6व्यांदा 6.5%वर स्थिर ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। तर तिसरा पॉइंट, जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्यांची किरकोळ महागाई 8.3% होती, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। मित्रांनो, हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या आणि आपण घेत असलेले करंट अफेअरचे टॉप 10 करंट अफेअर्स हे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आसाम। आसाम राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला ही मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, आसामचा उल्लेख झाला तर आपण आसाम विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आसामचे एकूण क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किमी एवढे। तर आसामची स्थापना ही 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेली आहे। तर राजधानी आहे दिसपूर। तर सर्वात मोठे शहर आहे गुवाहाटी। तर आसाममध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा। तर सध्याचे राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया। मित्रांनो, हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, आपण आसाममधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया। तर डिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान, कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, नामेरी राष्ट्रीय उद्यान, ओरांग राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे। मित्रांनो, ही आपण आसामबद्दल थोडक्यात माहिती बघितली। ही देखील तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। यामधील एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। तर कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर्स चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 4, सुमित नांगल। मित्रांनो, सुमित नांगल या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर्स चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताचा उंच उडी पटू तेजस्विन शंकरने बेल्जियम जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर स्पर्धेत किती मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2.23 मीटर। भारताचा उंच उडीपटू तेजस्विन शंकरने बेल्जियम जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर स्पर्धेमध्ये 2.23 मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक हा पटकावलेला आहे। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 38। मित्रांनो, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश हा 38व्या क्रमांकावर आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? क्रमांक 3, 200वी।
मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंतीही साजरी करण्यात येत आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शशिकांत उर्फ नाना मुळे. मित्रांनो, शशिकांत उर्फ नाना मुळे यांना महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, हे नाना मुळे प्रसिद्ध तबलावादक आहे, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये कितवे शतक झळकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 5. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5वे शतक हे झळकावलेले आहे. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा या भारतीय खेळाडूच्या 5 शतकांच्या विक्रमाशीही बरोबरी केलेली आहे, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 7वी हिंदी महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पर्थ. मित्रांनो, 7वी हिंदी महासागर परिषद ही पर्थ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयोजित हिंदी महासागर परिषद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व S जयशंकर करणार आहे, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.